हॅलो नमस्कार. या व्हिडिओत आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024च्या अनुषंगाने जे मागील वर्षातील प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज सुरू केलेलं आहे त्यातील भूगोल या विषयाअंतर्गत 2020 या वर्षी आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेत जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते आपण सविस्तर डिस्कशन करणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये 2018 आणि 19 हे या वर्षातील प्रश्नपत्रिका आपण डिस्कस केलेलं आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. ते एक प्लेलिस्ट आहे, ते जाऊन तुम्ही बघू शकता. सोबतच अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्राचे जे काही 18 ते 23 या 5 वर्षांमध्ये आयोगाने जे राज्यसेवा पूर्व परीक्षेत प्रश्न विचारलेले होते ते आपण सविस्तर सखोल पद्धतीने आपण ते ॲनालिसिस केलेले आहे. प्रत्येक ऑप्शनला व्यवस्थित फुल डिटेल आपण ते पूर्णतः प्रत्येक ऑप्शनचा एकंदरीतच ॲनालिसिस आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. सो ते देखील तुम्ही नक्की बघू शकता. ओके. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2020 यावर्षी भूगोल विषयाअंतर्गत जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते आपण बघूयात. सो सुरू करूयात. आता याच्यामध्ये जो पहिला प्रश्न होता तो जे जगातील जे महत्त्वाचे नदी आहेत आणि त्या नदीकाठावरील जे काही शहरे आहेत त्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारलेला होता. एकंदरीतच जगातील जेव्हा आपण प्राकृतिक भूगोल अभ्यासतो त्यावेळेस आपण नदी प्रणाली, त्या नदीकाठावरील शहरे, त्याचप्रमाणे आपल्या भारतासंदर्भात आपण जेव्हा अभ्यासतो तेव्हा जे काही पर्वत, पठारे, नदी त्यासंबंधी उगमस्थाने कुठे आहेत, त्याच्यानंतर ते कुठल्या त्या नदीपात्रावर कुठले शहर आहे हे आपल्याला माहिती असायला हवे. तर या अनुषंगाने जगातील जे काही महत्त्वाच्या नदी आहेत आणि विशेषतः युरोप या खंडातील त्या संदर्भाने आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. ओके. सो एका कॉलममध्ये आपल्याला शहर दिलेलं आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये आपल्याला नदी काठावर असलेले म्हणजे कुठल्या नदीच्या काठावर हे शहर वसलेलं आहे अशा संदर्भात प्रश्न आहे. सो या ठिकाणी पॅरिस आहे. ओके. त्यानंतर आहे जिनेवा, त्यानंतर आहे बॉन, त्यानंतर आहे क्यू. सो हे शहर देखील तुम्हाला माहिती असायला हवे की कुठले शहर कोणत्या देशातील आहेत. सो पॅरिस आपल्याला माहिती आहे फ्रान्समधील आहे. त्यानंतर जिनेवा हे स्वित्झर्लंडमधील आहे. बॉन जर्मनीतील आणि क्यू हे युक्रेनमधील. जर तुम्हाला देश जरी माहीत राहिलं तर तुमच्या लक्षात एकंदरीत येईल की त्या देशातून कुठली नदी वाहते आणि त्या देशातील समजा ती एखादी नदी आपण ऑप्शनवरून जर एलिमिनेट करू शकत असू तर आपण आपल्या पर्यायी उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. सो या ठिकाणी अतिशय फॅक्च्युअल असा प्रश्न विचारलेला आहे. तर फ्रान्सची राजधानी पॅरिस. तर पॅरिस हे कोणत्या नदीकाठावर वसलेलं आहे तर शीन नदी. ओके. शीन नदी काठावर फ्रान्स हे शहर वसलेलं आहे. त्यानंतर जिनेवा, स्वित्झर्लंडची राजधानी जिनेवा या ठिकाणी आपल्याला रोन नदीवर वसलेलं दिसून येतो. त्यानंतर आहे बॉन हे शहर जर्मनी या देशातील बॉन हे शहर राईन नदीच्या काठी वसलेलं आहे. आणि क्यू जो युक्रेनमधील राजधानी आहे क्यू. सो हे आपल्याला निपर नदी या नदीकाठावर वसलेलं शहर आहे. सो शीन नदी म्हणजे पॅरिसला शीन नदी, एला 4. त्यानंतर आहे जिनेवा हे कोणत्या नदीवर आहे तर रोन नदी. सो बीला 2. त्यानंतर बॉन हे शहर राईन नदीवर आहे, जर्मनीतील बॉन. आणि क्यू हे शहर निपर नदीवर आहे, युक्रेनमधील निपर नदी. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी शीन आहे जे आपल्याला पॅरिस शहर या ठिकाणी वसलेलं दिसतं. त्यानंतर आहे राईन नदी कुठल्या याच्यावर वसलेलं आहे तर ते आपल्याला बॉन हे शहर त्या राईन नदीकाठावर वसलेलं दिसून येतो. त्यानंतर आहे निपर हे शहर क्यू हे शहर निपर नदीच्या काठावर वसलेलं आहे, युक्रेनमधील. ओके. आणि हे कुठलं आहे तर रोन हे शहर रोन हे नदीकाठावर कुठले शहर वसलेलं आहे तर ते आहे जिनेवा. ओके. सो अशा पद्धतीने आपल्याला एकंदरीतच युरोप खंडातील जे मेजर नदी प्रणाली होती त्या संदर्भात प्रश्न विचारल्याचे दिसून येतो. त्यानंतर आहे खडक प्रणाली संदर्भात आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी कडप्पा खडक श्रेणी ही पैनगंगा आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यात आढळते काय. त्यानंतर आहे दुसरा विधानामध्ये तर या ठिकाणी धारवाड खडक श्रेणीमध्ये लोह खनिज व मॅग्नीज सापडते का हे आपल्याला माहिती असायला हवं. त्यानंतर गोंडवाना खडक श्रेणीमध्ये दगडी कोळसा मुबलक प्रमाणात असतो का किंवा मुबलक प्रमाणात आढळतोय का. सो या ठिकाणी जर तुम्ही
जेव्हा आपण खडक प्रणाली अभ्यासतो तर त्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये जे आर्कियन कालखंडातील खडक श्रेणी आहेत, तर आर्कियन खडक श्रेणी असे म्हणतो ना, ते बेसमेंट कॉम्प्लेक्सने तयार झालेली खडक श्रेणी आहे. ओके. त्याच्यामध्ये यामध्ये प्री कॅम्बियन कालखंडातील वितळलेल्या मॅग्मापासून हे खडक श्रेणी तयार झालेले असते आणि या आर्कियन खडक श्रेणीमध्ये जीवाश्म आढळत नाही. हे खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. तर ही आर्कियन खडक श्रेणीमध्ये कुठले जे काही खनिजे आढळतात तर एक आहे मॅग्नीज, त्यानंतर तांबे, झिंक, शिसे आणि जे काही झिंक आहेत हे आपल्याला त्या खडक श्रेणीमध्ये आढळतात. यांचा मुख्यतः म्हणजे कुठल्या क्षेत्रामध्ये अशा पद्धतीची खडक श्रेणी आपल्याला आढळतो तर भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड आणि सिंधुदुर्ग. विशेषतः महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ, ओके, पूर्व विदर्भ आणि इकडे कोकणातील दक्षिणेकडील विशेष जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला आर्कियन श्रेणीची खडक प्रणाली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे धारवाड खडक श्रेणी. तर या धारवाड खडक श्रेणी जी आहे ती प्राचीन अग्निजन्य खडकापासून निर्मित झालेली आहे, हे आपल्याला माहिती असायला हवं. या प्रणालीमध्ये मॅग्नीज, सोने, चांदी इत्यादीचे साठे खूप महत्त्वाचे आहेत. ओके. सोबतच दगडी कोळसा, लोह खनिज देखील या ठिकाणी आपल्याला सापडतो आहे धारवाड खडक श्रेणीमध्ये. विशेषतः हे भंडारा, चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग, म्हणजे परत भंडारा, चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग, पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकण. त्यानंतर आहे कडप्पा कालखंडातील जे काही खडक श्रेणी आहे, तर या खडकांची निर्मिती अपक्षरण होऊन तयार झालेली आहे. ओके. धारवाड प्रणालीतील जी खडके आहेत तर धारवाड प्रणालीतील त्या खडकांपासून अपक्षरण होऊन या कडप्पा खडकांची निर्मिती झालेली आहे. ही विशेषतः वाळू मिश्रित असतात. ओके. सो ही एक मिनटं झूम करू द्या. हां. तर ही विशेषतः वाळू मिश्रित असतात आणि याच्यामध्ये डोलामाईट आणि चुनखडकाचे साठे या खडक श्रेणीमध्ये आढळतात. आणि अशा पद्धतीची खडक श्रेणी महाराष्ट्रात कुठं आढळतो तर एक आहे यवतमाळ, चंद्रपूर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. ओके. यवतमाळ, चंद्रपूर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. त्यानंतर आहे गोंडवाना कालीन खडक श्रेणी, ज्याला द्रविडियन प्रणालीतील खडक श्रेणी म्हणून ओळखले जाते. ओके. याच्यामध्ये खूप महत्त्वाचं म्हणजे वनस्पती व प्राण्यांचे अवशेष मिळून हे तयार झालेली कार्बोनिफेरस कालखंडातील खडक श्रेणी आहे. दगडी कोळशाचे साठे या ठिकाणी जे काही खनिज श्रेणी म्हणजे खनिजे आहेत ते विशेषतः दगडी कोळसा आपल्या या ठिकाणी प्रामुख्याने आढळून येतो. ओके. कुठल्या खडक श्रेणीमध्ये? गोंडवाना खडक श्रेणीमध्ये आढळतो. कुठे किंवा अशा पद्धतीची खडक श्रेणी नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि यवतमाळ या ठिकाणी अशा गोंडवाना कालखंडातील खडक श्रेणी आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे विंध्य कालखंडातील खडक श्रेणी. आता विंध्य कालखंडातील खडक श्रेणी हे गाळाच्या संचयनापासून जो नदी किनारपट्टीवर जो गाळ साचलेला असतो त्या गाळाच्या संचयनातून ही विंध्यन कालखंडातील खडक श्रेणी आपल्याला दिसून येतो. यामध्ये किंवा अशा विंध्यन कालखंडातील खडक श्रेणीमध्ये आपल्याला विशेषतः हिऱ्याच्या खाणी आपल्याला आढळून येतात. ओके. आणि विंध्यन कालखंडातील खडक श्रेणी महाराष्ट्रामध्ये कुठे आढळतो तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आढळतो. ओके. त्यानंतर ज्वालामुखी खडक श्रेणी किंवा यालाच क्रेटेसियस खडक प्रणाली देखील म्हटले जाते आणि ही विशेषतः नावाप्रमाणेच ज्वालामुखी उद्रेकातून जी बाहेर पडलेली तप्त लावा आहे त्या लावापासून हे तयार झालेलं असते. ओके. उदाहरणार्थ आपल्याला महाराष्ट्रात जे पठारी भाग आहे त्या पठारी प्रदेशामध्ये किंवा पठारी प्रदेश ज्यापासून तयार झालेला आहे बेसाल्ट खडकापासून, तर बेसाल्ट खडक हे याचे प्रमुख उदाहरण आपण म्हणू शकतो. ओके. मुख्य. तर आपल्या प्रश्नाकडे येऊयात आता. या ठिकाणी अविधानामध्ये दिलेलं आहे की कडप्पा खडक श्रेणी ही पैनगंगा आणि गोदावरी नदी खोऱ्यात आढळते का? तर कडप्पा नदी आपल्याला कुठं पैनगंगा आणि गोदावरी नदी खोऱ्यात आढळते का? तर बरोबर आहे. तर कडप्पा ही श्रेणी आपल्याला यवतमाळ, चंद्रपूर, कोल्हापूर या ठिकाणी म्हणजे त्या पट्ट्यामध्ये आपल्याला दिसून येतो. ओके. त्यानंतर आहे धारवाड खडक श्रेणी जी आहे ती धारवाड खडक श्रेणीमध्ये लोह खनिज आणि मॅग्नीज सापडते काय? तर धारवाड खडक श्रेणी जी आहे त्या ठिकाणी आपण बघू शकता मॅग्नीज सोबतच लोह खनिज देखील सापडते. ओके. त्यानंतर आहे गोंडवाना खडक श्रेणी. तर गोंडवाना खडक श्रेणीमध्ये दगडी कोळसा मुबलक प्रमाणात आढळतो काय? तर गोंडवाना खडक श्रेणीमध्ये आपल्याला प्रामुख्याने दगडी कोळशाचे साठे मोठ्या प्रमाणात प्रामुख्याने आढळतो. ओके. त्यामुळे तीनही विधान आपण योग्य आहेत असे आपण म्हणू शकतो. सो पर्याय क्रमांक 4 ABC योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. आता
पुढचं जे आहे तर आपल्याला भारतातील जे प्रमुख नद्या आहेत त्या नद्यांचा एकंदरीत उगम कुठे झालेला आहे त्यानुसार आपल्याला या ठिकाणी जोड्या लावा स्वरूपात प्रश्न विचारलेला आहे. ओके. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता सिंधू नदी आहे, त्यानंतर आहे, एक मिनटं मला थोडं झूम करू द्या. या ठिकाणी सिंधू नदी आहे, त्यानंतर आहे तापी नदी, त्यानंतर आहे नर्मदा नदी, त्यानंतर आहे कावेरी नदी. ओके. आता या नद्यांचा जो उगम स्थळ आहे तो आपल्याला माहिती असायला हवं. तर जी काही सिंधू नदी आहे तत्पूर्वी आपण नदीविषयी थोडे इन्फॉर्मेशन बघूयात. तर जी सिंधू नदी आहे तर सिंधू नदी ही तिबेटमध्ये मानसरोवर या सरोवराजवळ उगम पावते. ओके. पश्चिमेकडे वाहणारी ही नदी असून ते लडाख जिल्ह्यात भारतात प्रवेश करते आणि एकंदरीत पुढे पाकिस्तानामध्ये ती जाते. ओके. आणि याची एकूण लांबी 29 किलोमीटर, सुमारे 29 किलोमीटर याची एकूण लांबी आहे सिंधू नदीची. त्यानंतर आहे नर्मदा नदी. तर नर्मदा नदीचे जे उगम आहे तर या नदीचा उगम कुठं होतं तर अमरकंटक पठाराच्या पश्चिम बाजूस दक्षिणेला त्या नदीचा उगम होतो. ओके. अमरकंटक पठार मध्य प्रदेशातील. दक्षिणेला सातपुडा आणि उत्तरेला विंध्य पर्वत रांग असल्याचे आपल्याला दिसून येते आणि ही विशेषतः त्या खलदरीमधून किंवा खलदरीतून वाहणारी ही नदी आहे. ओके. सो जबलपूर या नदीचे जे काही संगमरवरी खडक आढळतात जबलपूर जेवढे ते विशेषतः खूप म्हणजे दृश्य किंवा ते वेगवेगळ्या कामासाठी त्याचा वापर केला जातो. आणि या नदी पात्रावर किंवा या नर्मदा नदीच्या नदी पात्रावर एक धबधबा आहे, धुवाधार धबधबा. तर धुवाधार धबधबा देखील आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. याची एकूण लांबी 1312 किलोमीटर आहे. ओके. आणि गुजरातमधील भरूचच्या दक्षिणेस अरबी समुद्राला ही नदी जाऊन मिळते. त्यानंतर आहे तापी नदी. तापी नदी आपल्याला माहिती असायला हवं कारण ही तापी नदी आपल्या महाराष्ट्रामधून वाहते. तर पश्चिम वाहिनी ही नदी आहे. ही देखील म्हणजे खलदरीतून वाहते. मध्य प्रदेशातील बैतूल या जिल्ह्यातील मुलताई येथून या नदीचा उगम होतो. ओके. कुठून? मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील मुलताई या ठिकाणातून या तापी नदीचा उगम होतो. त्याची लांबी सुमारे 724 किलोमीटर असून त्याचे क्षेत्रफळ 65,145 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. ओके. एकंदरीत लांबी किती आहे ते लक्षात ठेवा. आणि सुमारे 79% खोरे हे महाराष्ट्रामध्ये आढळल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. त्यानंतर आहे कावेरी नदी. तर कावेरी नदी ही कर्नाटकातील कोगडू या जिल्ह्यातील ब्रह्मगिरी डोंगरात त्या कावेरी नदीचा उगम दिसून येतो. त्याची एकूण लांबी 800 किलोमीटर आहे. सो अशा पद्धतीने त्याचे उगमस्थळ आणि किती लांबी आहे ते आपण बघितलेलं आहे. आता आपण प्रश्नाकडे येऊयात. तर सिंधू नदीचा उगम कुठून बघितलेलं होतं तर तिबेटमधील मानसरोवरातून त्या सिंधू नदीचा उगम होतो. त्यानंतर तापी नदी. तर तापी नदीचा उगम आपल्याला मध्य प्रदेशातील जो बैतूल जिल्हा आहे तर बैतूल जिल्ह्यातून त्या तापी नदीचा उगम होतो हे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे नर्मदा नदी. तर नर्मदा नदीचा उगम हे मध्य प्रदेशातील अमरकंटक टेकड्यांमध्ये होतं. ओके. सो सीला 4 नंबरचा ऑप्शन. ओके. त्यानंतर आहे सीला 4 नंबरची जोडी. आणि कावेरी नदीचा उगम कुठं होतो तर पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी या पर्वतावर कर्नाटकमधील कोगडू या ठिकाणी. ओके. सो अशा पद्धतीने अला 2 नंबरची जोडी या ठिकाणी नाही, या ठिकाणी आहे. ओके. त्यानंतर आहे ब ला 3 नंबरची जोडी म्हणजे पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असे आपण म्हणू शकतो. ओके. पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय आहे. त्यानंतर आहे पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला एकंदरीतच जी काही लोकसंख्येविषयीची जनगणना आहे आपल्या महाराष्ट्रातील, तर महाराष्ट्रातील जी काही लोकसंख्या आहे त्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारल्याचे दिसून येतो. ओके. आता या ठिकाणी आपल्याला योग्य जी जोडी आहे किंवा योग्य जो पर्याय आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. याच्यामध्ये ठाणे, नाशिक, नांदेड आणि औरंगाबाद. तर या ठिकाणी त्यांची घनता दिलेली आहे आणि लिंग गुणोत्तर दिलेलं आहे. तर घनता ठाणे जिल्ह्याची 886 आहे का आणि लिंग गुणोत्तर 986. त्यानंतर आहे नाशिकची जी घनता आहे 393 आणि लिंग गुणोत्तर 934 दिलेलं आहे. नांदेड जिल्ह्यातील जी घनता आहे ती 319 आणि लिंग गुणोत्तर 943 दिलेलं आहे. औरंगाबाद म्हणजे सध्याचे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील जी काही घनता आहे ती 366 आहे का आणि लिंग गुणोत्तर 920. तर कुठले बरोबर आहेत
ओके, कुठले बरोबर आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर एक लक्षात घ्या, आपण जेव्हा लोकसंख्येचा अभ्यास करतोय तर आपल्याला ओके, भारतासोबतच आपली काही जी महाराष्ट्र आहे त्या संदर्भात आपल्याला जे काही बेसिक म्हणजे जी आकडेवारी आहे ती आपल्याला बाय हार्ट किंवा आपल्याला तोंडपाठ असायला हवं. ओके, पाठांतरच असायला हवं. सो म्हणून या ठिकाणी काही एक्सप्लेनेशन दिलेलं नाही. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण लोकसंख्येविषयी सविस्तर बघितलेलं आहे. सो ते त्या ठिकाणी तुम्ही ते व्हिडिओ बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. ओके, सोबतच महाराष्ट्राचे जे काही लोकसंख्येविषयी जी माहिती आहे किंवा जे अभ्यास आहेत, जे काही इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला माहिती असणे अपेक्षित आहे. सो अशा पद्धतीने या ठिकाणी कुठले बरोबर आहे तर बी आणि सी. सो बी आणि सी योग्य पर्याय आहे. ठाणे जिल्ह्याची जी घनता आहे तर ठाणे जिल्ह्याची घनता याच्यामध्ये जे चुकीचं आहे आणि जी औरंगाबादची जी घनता आहे ती 365 आहे. 366 नसून ती 365 आहे. कारण महाराष्ट्राची जी घनता आहे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील जी घनता आहे ती दोन्ही समान आहेत. 365 एवढी आपल्याला घनता दिसून येते. ओके, सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. सो आता या ठिकाणी बी आणि सी योग्य जे आहे नाशिक आणि नांदेडची जी काही आकडेवारी दिलेली आहे ती योग्य आहे. ओके, सो आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता या ठिकाणी आपल्याला इष्टतम लोकसंख्येच्या व्याख्येसंदर्भात प्रश्न दिलेले आहे. आता आपल्याला इष्टतम लोकसंख्या म्हणजे काय त्याविषयी जो कॉन्सेप्ट आहे तो आपल्याला माहिती असायला हवं. ओके, एकंदरीत जॉग्राफीमधील किंवा इकॉनॉमिक्समधील कोर कन्सेप्टमधला हे एक भाग आहे. तर इष्टतम लोकसंख्या सिद्धांत काय आहे तर इष्टतम लोकसंख्या सिद्धांत याचे मूळ जनक कोणाला म्हटले जाते तर जनक एडविन कॅनन. ओके, नोट डाऊन करा. यू हॅव टू नोट डाऊन. जर ते आता पुढच्या येणाऱ्या प्रिलिम्समध्ये जर अशा पद्धतीचं विचारलं की इष्टतम लोकसंख्या सिद्धांत कोणी मांडला तर आपल्याला किंवा त्याचे जनक कोण आहेत तर ते आपल्याला माहिती असायला हवं. ओके, सो हु इज द फादर ऑफ इष्टतम जो लोकसंख्या सिद्धांत आहे याला ऑप्टिमम पॉप्युलेशन थिअरी म्हणतो. तर ते आहे कोण आहेत जनक एडविन कॅनन. ओके, त्याने 19व्या शतकाच्या अखेरीस ही कल्पना मांडली. तर या इष्टतम लोकसंख्या सिद्धांतामध्ये काय स्पष्ट होतं तर राष्ट्राची साधनसंपत्ती आणि तंत्रज्ञान एका विशिष्ट प्रमाणात असताना ज्या लोकसंख्येमुळे त्या राष्ट्राचे दरडोई उत्पन्न महत्तम होते तर ती लोकसंख्या इष्टतम होय. इष्टतम म्हणजे ऑप्टिमम म्हणजे एखाद्या गोष्टी समजा राष्ट्राची जी काही साधनसंपत्ती आणि टेक्नॉलॉजी जितक्या प्रमाणात उपलब्ध आहे त्या उपलब्ध प्रमाणामध्ये लोकसंख्या त्या प्रमाणात म्हणजे लोकसंख्येचा एकंदरीत जो गरज आहे किंवा लोकसंख्या जितक्या प्रमाणात आहे त्यांची गरज हे साधनसंपत्ती आणि तंत्रज्ञान भागवत असेल तर त्याला आपण लोकसंख्या जो आहे तो इष्टतम आहे असं आपण म्हणतो. ओके, म्हणजे त्याला इष्टतम लोकसंख्या असे म्हणतो. ओके, म्हणजेच काय तर साध्या भाषेत आपल्याला किंवा साध्या सोप्या शब्दात जाणून घ्यायचं झालं तर 100 एका गावची लोकसंख्या 100 असेल आणि त्या ठिकाणी जो काही एखादा गरज पूर्ण करणारी किंवा 100 लोकांसाठी जे योग्य प्रमाणात असेल म्हणजे 10 डॉक्टर त्या ठिकाणी अवेलेबल असतील म्हणजे एक डॉक्टरला 10 लोक तरी हे आपण योग्य प्रमाण म्हणू शकतो. पण त्या ठिकाणी समजा 1000 लोकसंख्या असेल आणि त्या ठिकाणी 10 डॉक्टर असेल तर त्याला आपण इष्टतम म्हणता येणार नाही. सो एकाच 10 याला आपण इष्टतम म्हणू शकतो. त्याच पद्धतीने या लोकसंख्येसंदर्भात जे साधनसंपत्ती आहे तंत्रज्ञान आहे त्या लोकसंख्येची गरज भागवेल या प्रमाणानुसार असेल तर त्यालाच आपण इष्टतम लोकसंख्या म्हणतो. ओके, सो तर आता इष्टतम लोकसंख्येसंदर्भात ही एक आर्थिक संकल्पना आहे. ओके, कुठली संकल्पना आहे आर्थिक संकल्पना आहे जी एखाद्या क्षेत्रात संतुलित लोकसंख्या आणि संसाधनाशी संबंध दर्शवते. ओके, आता सांगितल्याप्रमाणे सो आता बोल्डिंग यांचं काय म्हणणं आहे तर ज्या लोकसंख्येत राहणीमानाचा दर्जा उंचावलेला आहे त्यांना इष्टतम लोकसंख्या म्हणतात. त्यानंतर आहे डॉल्टन काय म्हणतात तर डॉल्टन म्हणतात की डॉल्टन यांनी म्हटल्याप्रमाणे हेच दरडोई जास्तीत जास्त उत्पन्न देते. म्हणजेच काय तर इष्टतम लोकसंख्येमुळे आपल्याला जास्तीत जास्त दरडोई उत्पन्न प्राप्त होत असतो. पीटरसन यांचं काय म्हणणं आहे तर नैसर्गिक सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरणात जास्तीत जास्त आर्थिक परतावा देणाऱ्या लोकांची ही संख्या आहे. ओके, नैसर्गिक सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरणात जास्तीत जास्त आपल्याला आर्थिक परतावा देणारी जी लोकसंख्या आहे त्याला आपण इष्टतम लोकसंख्या असं म्हणू शकतो असे कोण म्हणतात पीटरसन म्हणत आहेत. त्यानंतर आहे कार्ल सॉन्डर्स. तर कार्ल सॉन्डर्स यांच्या म्हणण्यानुसार काय तर ही लोकसंख्या म्हणजे कोणती लोकसंख्या इष्टतम लोकसंख्या ही जास्तीत जास्त समाज कल्याण निर्माण करते. आता या ठिकाणी आपल्याला त्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या व्याख्येनुसार काही जोड्या लावायच्या आहेत. ओके,
सो बॉल्डिंग यांचं काय म्हणणं आहे, तर बॉल्डिंग म्हणत आहेत की या ठिकाणी ज्या लोकसंख्येचा राहणीमानाचा दर्जा उंचावलेला आहे त्यांना इष्टतम लोकसंख्या आहे. सो या ठिकाणी राहणीमानाचा दर्जा उंचावणे म्हणजे अला 2 नंबरचा पर्याय जो आहे राहणीमानाचा दर्जा बॉल्डिंगसाठी ते योग्य पर्याय असणार आहे. डॉल्टन यांचं काय म्हणणं आहे, तर इष्टतम लोकसंख्या जास्तीत जास्त उत्पन्न देते. तर जास्तीत जास्त उत्पन्न म्हणजे दरडोई जास्तीत जास्त उत्पन्न. ओके. सो बीला 4 नंबरची जोडी. ओके. प्रति डोई जास्तीत जास्त उत्पन्न. त्यानंतर पीटरसन यांचं म्हणणं आहे की जास्तीत जास्त आर्थिक परतावा मिळणे. ओके. सो सीला 1 नंबरची जोडी. आणि कार्ल सॉन्डर्स यांचं म्हणणं आहे की जास्तीत जास्त समाज कल्याण म्हणजे वेलफेअर जो आहे, वेलफेअरच्या बाबतीत कोणी बोललेलं आहे, तर कार्ल सॉन्डर्स यांनी बोललेलं आहे. ओके. सो डीला 3 नंबरची जोडी. हा या ठिकाणी जो सॉन्डर्स आहे तो वेगळा आहे. आपल्या इतिहासातील सॉन्डर्स वेगळा आहे बरं का. नाहीतर आपल्याला वाटेल की सॉन्डर्स हा समाज वेलफेअरबद्दल बोलतोय आणि तिकडे आपण सॉन्डर्स सायमन कमिशनच्या विरुद्ध लाठीचार्ज करण्यास सांगतोय, अशा पद्धतीने आहे. हे वेगळं आहे थोडं. सो आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. हां, तर या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रातील जी काही मृदेसंदर्भात मृदेचे वेगवेगळे जे सॉईल टाईप्स आहेत त्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे की महाराष्ट्रातील मृदेच्या संदर्भात विधाने पहा. आता कुठले विधान बरोबर आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. अविधान काय सांगतो, तर रेगूर ज्याला आपण काळी मृदेलाच किंवा ब्लॅक सॉईललाच आपण रेगूर मृदा असे म्हणत असतो. ओके. ज्याला म्हणजे काळी कापसाची रेगूर मृदा असे म्हटलं जातो आहे. ओके. तर रेगूर मृदेत ॲल्युमिनियम व लोहाचे प्रमाण भरपूर असते का? आपल्याला मृदेसंदर्भात जे काही बेसिक गुणधर्म आहे ते आपल्याला माहिती असायला हवं. जांभी मृदा ही आर्द्र हवामान विभागात आढळते. त्यानंतर आहे तांबडी मृदा भंडारा जिल्ह्यात सापडते काय? त्यानंतर आहे डी विधान, तांबड्या मृदेत सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कमी असते. कुठले विधान बरोबर आहे? आता आयोगाने हे प्रश्न जे आहे ते कॅन्सल केलेले आहे. मात्र पहिल्या ॲन्सर कीनुसार त्यांनी 4 नंबरचा पर्याय दिलेला होता. ओके. म्हणजे ABCD बरोबर आहेत. आता कुठले बरोबर आहे किंवा का चुकीचे आहे ते आपण बघूयात. सो काळी मृदा ज्यालाच आपण रेगूर मृदा देखील म्हणत असतो. ओके. काळी मृदेलाच आपण काय म्हणतो, तर रेगूर मृदा म्हणतो. तर या रेगूर मृदेमध्ये ही आपल्याला कुठं प्रामुख्याने दख्खनच्या पठारावर दिसून येतं. ओके. या मृदेची निर्मिती कशापासून झालेली आहे, तर जे काही बेसाल्ट खडकाच्या विदारण आणि अपक्षरण ज्याला म्हणतो, अपक्षरण आणि संचयन किंवा विदारण, तर खडकांची जी विदारण प्रक्रिया होते त्या विदारण प्रक्रियेच्या माध्यमातून या बेसाल्ट खडकापासून आपल्याला काळी मृदा तयार झाल्याचे आपल्याला दिसून येतो. तर या मृदेत विशेषतः पाणी आणि ओलावा धरून ठेवण्याची क्षमता जास्तीत जास्त असते. ओके. आणि म्हणूनच या काळी मृदेमध्ये कापसाचे जे पीक आहे ते पीक प्रामुख्याने घेतले जातं. ओके. आता या मृदेमध्ये आपल्याला चुनखडीचे प्रमाण अधिक दिसतो. ओके. या मृदेमध्ये कशाचे प्रमाण जास्त आहे, तर चुनखडीचे प्रमाण जास्त आहे. ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता अधिक असल्याने काही दिवस पाणी न पडल्यास या मृदेतून कापसाचे पीक उत्तमरित्या घेता येते. त्यामुळेच या मृदेला कापसाची काळी मृदा देखील म्हटलं जातं. ओके. सो अशा पद्धतीने कापसाची काळी मृदा कशाला म्हणतात, तर या रेगूर मृदेलाच किंवा काळी मृदेला म्हणतात. तर यामध्ये विशेषतः चुनखडीचे किंवा मृदेमध्ये चुनखडीचे प्रमाण जास्त असते. आता जे पहिला विधान प्रश्नात दिलेले होते त्या विधानांकडे येऊयात. रेगूर मृदेत ॲल्युमिनियम व लोहाचे प्रमाण भरपूर असते. तर बरोबर आहे का, तर नाही. रेगूर मृदेमध्ये कशाचे प्रमाण जास्त असते, तर चुनखडीचे, ज्याला आपण लाईम म्हणतो. ओके. सो या ठिकाणी जे विधान आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर आहे जांभी मृदा. आता जांभी मृदा काय आहे, तर या जांभ्या मृदेची निर्मिती हे सतत ओला व कोरडा असलेल्या उष्ण व जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये होतो. ओके. सो जास्त म्हणजे उष्ण आणि ओला आणि कोरडा म्हणजेच कसा आर्द्र जो हवामान असतो आर्द्र स्वरूपाचा, त्या हवामान प्रदेशात या जांभी मृदेचा निर्मिती किंवा या जांभी मृदेची निर्मिती त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतो. आता या मृदेमध्ये विशेषतः ह्युमसचे प्रमाण कमी असते. एक मिनटं मला थोडं झूम करू द्या. ठीक आहे. हां. तर या मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण कमी असून ओके, ॲल्युमिनियमचे जे काही प्रमाण आहे ते अधिक असते. कोणत्या मृदेमध्ये, जांभी मृदेमध्ये. तसेच नायट्रोजन, फॉस्फरस व या सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण देखील कमी आढळतो. ओके. यामध्ये ह्युमसचे प्रमाण कमी असते आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते जांभी मृदेत. सोबतच जे काही नायट्रोजन, फॉस्फरस
ही काही सेंद्रिय द्रव्ये आहेत त्यांचे प्रमाण देखील कमी दिसून येतो. आणि महाराष्ट्रामध्ये याचा जे काही विस्तार आहे तो कोकण जो किनारपट्टी आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोकणच्या किनारपट्टी, त्यानंतर पूर्व विदर्भातील जो गडचिरोली जिल्हा आहे त्या गडचिरोली जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग. ओके, सो या ठिकाणी आपल्याला ही जांभी मृदा दिसून येते. त्यानंतर इकडे कोल्हापूर साईड वगैरे या ठिकाणी देखील आपल्याला जांभी मृदा दिसून येतो. त्यानंतर आहे तांबडी किंवा पिवळसर मृदा. ओके, तांबडी किंवा पिवळसर मृदा. तर या मृदेची निर्मिती अतिप्राचीन रूपांतरित खडकापासून, ज्याला मेटामॉर्फिक रॉक म्हणतो, तर या मेटामॉर्फिक रॉकपासून ही झालेली आहे. यामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असल्याने तिला तांबडा रंग प्राप्त झालेला आहे. ओके, आता लोहाचे प्रमाण कुठल्या मातीमध्ये सर्वाधिक असतं, तर आपल्याला माहिती असायला तांबड्या मृदेमध्ये. ओके, ना की काळ्या मृदेत. ओके, सो तांबड्या मृदेमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असतो, म्हणूनच ते तांबड्या रंगाचा किंवा लाल रंगाचा झालेला आहे. जर काळी मृदेत लोहाचे प्रमाण जास्त राहिलं असतं तर ते काळ्या रंगाचे असतं का, तर नाही, तर ते लाल रंगाचे झालेलं असतं. ओके, म्हणूनच या ठिकाणी जो अविधान आहे ते चुकीचं आहे असं आपण निष्कर्ष काढू शकतो. तर या मृदेमध्ये चिकणमाती आणि वाळू मिश्रित सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असते. ओके, तांबड्या मृदेमध्ये सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असते. या मृदेचा जो आढळ आहे तो सह्याद्रीच्या पर्वतमय भागामध्ये आणि विदर्भाच्या पूर्व भागात वर्धा वैनगंगा नदी खोऱ्यात आपल्याला दिसून येतो. कुठल्या वर्धा वैनगंगा नदी खोऱ्यामध्ये आपल्याला ही तांबडी मृदा आपल्याला विशेष करून दिसून येतो. पाण्याचा निचरा या मृदेमधून अधिक चांगल्या प्रकारे होत असल्याने या ठिकाणी सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असते. महाराष्ट्रामध्ये कुठे आढळतो, तर नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागामध्ये अशा पद्धतीची मृदा आपल्याला आढळून येतो. आता प्रश्नाकडे येऊयात. विधान आपण चुकीचं आहे काढलेलं होतं. आता जांभी मृदा जे आहे, बी विधान आहे ते काय सांगतो, जांभी मृदा आर्द्र हवामान विभागात आढळतो का, तर ऑफकोर्स बरोबर आहे. ज्या ठिकाणी ओला व कोरडा असलेला जो वातावरण असतो त्या ठिकाणी अशा मृदेची निर्मिती होते, त्यामुळे बी जे आहे ते बरोबर आहे. त्यानंतर आहे तांबडी मृदा भंडारा जिल्ह्यात सापडतो का, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तांबडी मृदा ही भंडारा जिल्ह्यात देखील सापडतो आहे, त्यामुळे सी देखील बरोबर आहे. आणि तांबड्या मृदेमध्ये सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असते का, तर तांबड्या मृदेमध्ये आपण बघितलं की याच्यामध्ये चिकणमाती आणि वाळूचे मिश्रण असून सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असते. ओके, सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असल्याने आपण डी जे विधान आहे ते देखील योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. सो या ठिकाणी आपल्याला जो योग्य पर्याय पाहिजे होता, एकतर आपल्याला चुकीचा म्हणजे फक्त BCD हे योग्य म्हणजे बरोबर आहे असं पाहिजे होता, किंवा ए चुकीचं आहे असं आपल्याला विधान की जे पर्याय दिले त्याच्यात आपल्याला पाहिजेच होतं. मात्र या ठिकाणी तशा पद्धतीचा पर्याय कुठंच दिसून येत नाही, त्यामुळे आयोगाला हे जे प्रश्न आहे हा प्रश्न कॅन्सल करावा लागलेला आहे. ओके, आता आपल्याला या प्रश्नामध्ये एकंदरीत आपला कन्सेप्च्युअल जो भाग आहे किंवा आपली अंडरस्टँडिंग किती आहे त्यानुसार आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर विधानांचे परीक्षण करून योग्य पर्याय निवडा. अविधान काय सांगतो, तर बहुतांश भारतीय जो कोळसा क्षेत्र हे 78 डिग्री 78 डिग्री ईस्ट जो आपण रेखावृत्त आहे, ज्याला आपण लॉंगिट्यूड असे म्हणतो, तर त्या लॉंगिट्यूडमध्ये ते हे कोळसा क्षेत्र विकसित झालेले आहे का ते आपल्याला म्हणजे माहिती असायला हवं. त्यानंतर आहे भारताच्या एकूण कोळसा उत्पादनाचं जे काही प्रमाण आहे त्या उत्पादनाच्या प्रमाणातून 50% उत्पादन हे ओरिसा, छत्तीसगड व झारखंड या राज्यातून होतो का, तर कुठले विधान बरोबर आहे. एकंदरीत जे काही खनिज संदर्भात जे काही वार्षिक अहवाल प्रसिद्ध होत असतो, तर त्या वार्षिक अहवालानुसार हे आपल्याला प्रश्न फ्रेम केल्याचे दिसून येतो. तर या ठिकाणी नकाशात तुम्ही बघू शकता जे काही कोळसा संदर्भात विशेष करून जे उत्पादक क्षेत्र आहे ते या ठिकाणी आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतो, जे की 78 डिग्री पूर्व रेखावृत्ताच्या पूर्वेला दिसून येतो. ओके, कारण इकडे जसजसं जावं ते तसतशी रेखावृत्ताची जी हे आहे ते वाढत जाते. ओके, त्यामुळे अविधान आहे ते आपण योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे भारताच्या एकूण कोळसा उत्पादनाच्या 50% हे ओडिशा, छत्तीसगड आणि झारखंड राज्यातून दिसून येते का, तर हे बरोबर आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता ओडिशा, त्यानंतर आहे छत्तीसगड आणि काही जो झारखंडचा भाग आहे तो झारखंड या ठिकाणी बघू शकता. तर या ठिकाणी 50% पेक्षा जास्त आहे, त्यामुळे दोन्ही विधान बरोबर आहे आपण असा निष्कर्ष काढू शकतो. सो अ आणि ब योग्य पर्याय आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता या ठिकाणी यावर्षी 2023 मध्ये जी आकडेवारी प्रसिद्ध झालेली होती त्यामधील जो PIBचा जो डाटा आहे
त्या अंतर्गत जर आयोग प्रश्न फ्रेम करायचे झालं तर अशा पद्धतीने फ्रेम करू शकतो. तर आपल्याला माहिती असायला की जे मेजर कोल प्रोड्युसिंग स्टेट आहेत तर भारतामध्ये कुठे आहेत? ओडिशा, छत्तीसगड, झारखंड हे महत्त्वाचे आहेत, ज्याच्यामध्ये 50% पेक्षा जास्त कोळशाचे उत्पादन होते. ओके, तर ते आपल्याला माहिती असायला. सोबतच मध्य प्रदेश आहे, तेलंगणा, महाराष्ट्र आणि वेस्ट बेंगॉल. ओके, सो हे देखील आपल्याला माहिती असायला हवं. आता या ठिकाणी आतापर्यंत म्हणजे 2021-22 ते 22-23मध्ये जे काही या आर्थिक वर्षामध्ये कोळशाचा जो प्रोडक्शन आहे तो 778.21 मिलियन टन वरून ते किती झालेलं आहे तर 893.19 मिलियन टन इतका कोळशाच्या उत्पादनामध्ये वाढ आपल्याला दिसून येतो. ओके, सो आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारले वारे संदर्भात. ओके, जे हवामान आहे, हवामान टॉपिक अंतर्गत जे काही व्यापारी वारे आहे, त्यानंतर सागरीय वारे, ग्रही वारे, त्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारल्याचे दिसून येतो. तर उपोष्ण कटिबंधीय उच्च दाब पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाब पट्ट्याकडे किंवा कमी दाब विभागाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? आता सर्वात आधी आपण जो काही मॅप आहे किंवा जे काही डायग्राम आहे त्याकडे येऊया. आता उपोष्ण कटिबंधीय म्हणजे कुठला प्रदेश? तर या ठिकाणचा जो जास्त दाबाचा पट्टा आहे तर याला उपोष्ण कटिबंधीय प्रदेश म्हणतात. याला विषुववृत्तीय उष्णकटिबंधीय प्रदेश, उपोष्ण कटिबंधीय प्रदेश आणि ध्रुवीय प्रदेश. या ठिकाणी उपध्रुवीय किंवा ध्रुवीय प्रदेश त्याच्यानंतर म्हणजे जसं आपण वरच्या दिशेने किंवा अति खाली गेल्याच्यानंतर आपल्याला असे प्रदेशाचे वेगवेगळे झोनमध्ये आपण डिवाईड केलेलं आहे. सो उपोष्ण कटिबंधीय म्हणजे जे काही 23.5 डिग्री जो प्रदेश आहे, जो पट्टा विभागलेला आहे आपल्या याच्या पृथ्वीवर, तर त्याला आपण उपोष्ण कटिबंधीय प्रदेश असे आपण म्हणत असतो. तर या उपोष्ण कटिबंधीय प्रदेशाकडून जे विषुववृत्तीय कमी दाब, ओके, इकडे जास्त दाब आहे आणि या ठिकाणी कमी दाब, तर याला कुठले वारे दाबाकडे जे विभागाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना कुठले वारे म्हणतात? तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा या दिशेने हे वारे वाहत आहेत. ओके, म्हणजे हे वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत तर ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहणारे वारे आहेत. उत्तर गोलार्धात हे वारे म्हणजे पूर्वीय वारे जे आहेत ते ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहतात. तर दक्षिण गोलार्धामध्ये हेच वारे जे पूर्वीय वारेचे आहेत तर ते आग्नेयेकडून वायव्य दिशेकडे वाहतात. हे दोन स्टेटमेंट लक्षात ठेवा. जी पूर्वीय वारे आहेत ते उत्तर गोलार्धात ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहतात आणि दक्षिण गोलार्धामध्ये तेच पूर्वीय वारे हे आग्नेय दिशेकडून वायव्य दिशेकडे वाहतात. ओके, सो आता आपल्याला कुठले वारे आहेत तर ते आपण व्यापारी वारे, आणि यांनाच व्यापारी वारे देखील म्हणतात. आता का म्हणतात ते आपण बघूयात. तर वाऱ्याचे प्रमुख 3 प्रकार पडतात. ओके, आपल्याला माहितीच असेल, ग्रही वारे, स्थानिक वारे आणि हंगामी वारे. ओके, सो आता ग्रही वारे या ठिकाणी दिलेले जे आहेत हे वारे, यांना आपण पश्चिमी वारे, पूर्वीय वारे आणि ध्रुवीय वारे जे आहेत त्यांना आपण ग्रही वारे म्हणत असतो. तर पृथ्वीवर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वर्षभर नियमित जे काही वारे वाहत असतात त्यांना आपण ग्रही वारे असे म्हणतो. आणि या वाऱ्यांमुळे विस्तीर्ण क्षेत्र व्यापले जाते. म्हणजेच पृथ्वीच्या बऱ्याच भागावर हे वारे वाहत असतात, म्हणून यांना ग्रही वारे म्हटले जाते. ओके, आता उदाहरणार्थ या ठिकाणी दिलेले पूर्वीय वारे, पश्चिमी वारे आणि ध्रुवीय वारे. आता पूर्वीय वारे हे दोन्ही गोलार्धात 25 डिग्री ते 35 डिग्री, या ठिकाणी 250 झालेलं आहे, ते ॲक्च्युलीमध्ये 25 डिग्री आहे. ओके, 25 डिग्री ते 35 डिग्रीच्या दरम्यान. ओके, तर या ठिकाणी दोन्ही गोलार्धात 25 डिग्री ते 35 डिग्री दरम्यान अक्षवृत्त दरम्यान असलेल्या मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना आपण पूर्वीय वारे असे म्हणतो. ओके, हे पूर्वीय वारे. आता या वाऱ्यांची पूर्वीय वारे आपण म्हणतो. आणि पूर्वीच्या काळी, ओके, या ठिकाणी एक लक्षात ठेवा, पूर्वीच्या काळी व्यापारासाठी या वाऱ्यांचा उपयोग होत असे, म्हणून यांना व्यापारी वारे म्हटले जाते. ओके, आता व्यापारी वारे काय म्हणतात आपल्याला लक्षात आलं. तर पूर्वीय वारे यांना व्यापारी वारे का म्हणतात तर पूर्वीच्या काळी या वाऱ्याचा जो उपयोग होता तो
व्यापारीसाठी होत असतं. व्यापारीसाठी म्हणजे काय, तर जे काही खलासी आहेत, वेगवेगळे म्हणजे वेगवेगळ्या देशातील जे काही व्यापारी समुद्रमार्गाने जे आपला व्यापार करण्यासाठी जायचे, तर या वाऱ्यांचा आधार घेऊन त्या दिशेकडे, कुठल्या दिशेने ते वारे वाहतात त्या दिशेकडे ते जायचे. म्हणूनच यांना व्यापारी वारे असे आपण असे या ठिकाणी आपलं वाऱ्यांना संबोधले जाते. आता वाऱ्याचे 2 उपप्रकार पडतात. कुठले प्रकार आहेत, तर उत्तर गोलार्धातील जे काही ईशान्य वारे आहेत, या ठिकाणी ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहणारे वारे आणि आग्नेय दिशेकडून वायव्य दिशेकडे वाहणारे वारे. ओके, ईशान्य वारे हे उत्तर गोलार्धात ईशान्य दिशेकडून नैऋत्य दिशेकडे वाहत असतात आणि जे काही दक्षिण गोलार्धात आग्नेय व्यापारी वारे यांना व्यापारी वारे म्हणतात. तर हे आग्नेय दिशेकडून वायव्य दिशेकडे वाहत असतात. ओके, यांची एकंदरीत दिशा या ठिकाणी तुम्ही बघू शकता. सो अशा पद्धतीने यांनाच पुरीय वारे किंवा व्यापारी वारे म्हणत असतात. ओके, सो उच्च दाब उपोष्णकटिबंधीय उच्च दाब पट्ट्याकडून विषुववृत्त ते कमी दाब पट्ट्याकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात, तर व्यापारी वारे असे म्हणत असतात. ओके, सो पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता या ठिकाणी अतिशय फॅक्च्युअल आणि आपल्या बेसिक अंडरस्टँडिंगनुसार प्रश्न विचारलेला आहे. तर आपल्याला कॉमन सेन्सनुसार अशा पद्धतीचे प्रश्न आपण सॉल्व्ह करता येऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये शेतजमिनीच्या विभाजनामुळे, ज्याला आपण तुकडीकरण असे म्हणतो, तर काय झालेलं आहे, तर शेतजमिनीचे वेगवेगळे विभाजन झाल्याने शेतजमिनीच्या आकारमानामध्ये म्हणजे कमी होईल. त्या ठिकाणी तुलनेने जे काही प्रोडक्शन आहे किंवा उत्पादनाचं जे प्रमाण आहे तो कमी होईल. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी मर्यादा येईल. ह्या गोष्टी आपल्याला बेसिक अंडरस्टँडिंगचा भाग जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा अशा पद्धतीच्या प्रश्नाला आपण टॅकल करू शकतो. ओके, सो या ठिकाणी दिलेलं आहे की शेतकरी स्वतःच्या कुटुंबापुरते धान्य उत्पादन करू शकत नाही. आता जी शेतजमिनी आहे, तर शेतजमीन समजा एखाद्या जॉईंट फॅमिली आहे आणि जॉईंट फॅमिलीमध्ये जो आधीच त्यांना वाट्याला आलेल्या जी शेतजमीन आहे, ते वाट्याला आलेली जी शेतजमीन आहे त्याच्यामध्ये जॉईंट फॅमिली त्याच्यामध्ये जर आपला उदरनिर्वाह भागवत असेल आणि त्यानंतर जॉईंट फॅमिली हे वेगवेगळे होत असतील आणि परत त्या शेतीचे तुकडीकरण होत असेल, तर अशा वेळेस त्या शेतीमधून स्वतःच्या कुटुंबापुरते उत्पादन करणे हे आपल्याला कठीण होऊ शकते. ओके, म्हणजे उत्पादन करू शकत नाही, ते आपण या ठिकाणी आपण ते लक्षात घेऊ शकतो. त्यानंतर आहे बी, शेतजमिनी पाणी पुरवठा करण्यास अडचणी निर्माण होईल. बरोबर आहे. शेतजमिनीचे जे काही तुकडीकरण झाल्यामुळे आपल्याला छोट्या छोट्या भागात आपण पाणी पुरवठा करण्यासाठी वेगवेगळ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. ओके, सो ब देखील बरोबर आहे. त्यानंतर आहे आधुनिक शेती अवजारांचा आर्थिकदृष्ट्या उपयोग परवडत नाही. कारण आधुनिक जी शेती अवजार आहे ते मोठमोठ्या शेती क्षेत्रासाठी आधुनिक अवजारे जसं हार्वेस्टरसारखं आहे. त्यानंतर वेगवेगळे तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. ते जे काही मोठे शेती आहेत, त्या मोठे शेती जो एरिया आहे त्यांच्यासाठी ते डेव्हलप झालेलं आहे. ते छोट्या किंवा लहान जे आहेत अल्पभूधारक शेती जी आहेत त्यांना ते परवडत नाही. ओके, सो या ठिकाणी सी देखील बरोबर आहे. आणि शेतीवर व्यक्तिगत लक्ष ठेवणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. ओके, लहान शेती आहेत, त्यामुळे लहान शेती झाल्याकारणाने किंवा शेती विभाजनामुळे त्या प्रमाणात उत्पादन त्या शेतीमधून योग्य तो प्रमाणात होत नाही आणि परिणामी त्या शेतीवरच निर्भर राहणे शेतकऱ्यांना गैरसोयीचे वाटते. त्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या परवडत नाही या ठिकाणी असं दिलेलं आहे. सो हे देखील बरोबर आहे. सो चारही स्टेटमेंट बरोबर आहेत. सो ABCD पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. या प्रश्नात आपल्याला जे काही महासागर आहे त्या महासागरावरील जे काही तळ आहे, भूतळ ज्याला आपण म्हणतो, तर या भूतळातील जे काही रचनेसंदर्भात आपल्याला ज्याला सागरी तळ असे देखील म्हटले जाते, तर कुठले घटक त्या भूतळावर किंवा त्या सागरी याच्यावर समाविष्ट होतात. ओके, ज्याला ओशन फ्लोअर इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. तर ओशन फ्लोअरमध्ये कुठल्या घटकांचा समावेश होतो, तर आपण आधी विधाने वाचूयात. भूखंड मंच, त्यानंतर आहे ऑप्शनमध्ये दिलेला आहे भूखंड उतार, भूखंड कटक आणि पर्वत, मध्यम खोली सागरी पठार, खोल सागरी मैदान आणि सागरी डोह. तर कुठल्या घटकाचा समावेश या ओशन फ्लोअरमध्ये किंवा सागरी तळावर होतो, तर आधी आपण इकडे एकंदरीत महासागरातील जी रचना आहे, जी महासागरीय तळ रचना आहे त्याच्यामध्ये बघूयात. तर कॉन्टिनेंटल शेल्फ आहे,
कॉन्टिनेंटल शेल्फ. त्यानंतर आहे कॉन्टिनेंटल स्लोप. अबेझल प्लेन ज्याला आपण मैदान असे म्हणतो, सागरी मैदान. अबेझल हिल्स, ओके, ज्याला टेकडी असे म्हणतो. त्यानंतर सी माउंट. त्यानंतर आहे ओशन ट्रेंच ज्याला आपण गर्ता, सागरी गर्ता म्हणतो. आणि व्होल्कॅनिक आयलँड. ओके, सो अशा पद्धतीने विविध घटक दिसून येतात. कॉन्टिनेंटल शेल्फ, कॉन्टिनेंटल स्लोप, अबेझल प्लेन, अबेझल हिल, सी माउंट, ओशनिक ट्रेंच आणि व्होल्कॅनिक आयलँड. सो आता आपण पर्यायाकडे येऊयात. आधी आपण इंग्लिश पर्याय वाचूयात जेणेकरून आपल्याला लवकर लक्षात येईल. सो या ठिकाणी कॉन्टिनेंटल शेल्फ आहे का? बरोबर आहे. त्यानंतर कॉन्टिनेंटल स्लोप आहे का? आहे. या ठिकाणी बघू शकता कॉन्टिनेंटल शेल्फ, कॉन्टिनेंटल स्लोप. त्यानंतर डीप सी प्लेन. डीप सी प्लेन ज्याला आपण मैदान असे म्हणतो किंवा अबेझल प्लेन देखील म्हटलं जातं. सो या ठिकाणी आपल्याला डीप सी प्लेन किंवा अबेझल प्लेन दिसून येतो. त्यानंतर आहे ओशनिक डिप्स. ओशनिक डिप्स म्हणजे जो सागरी डोह किंवा ज्याला आपण सागरी गर्ता, ज्याला ओशन ट्रेंच देखील म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. सो हे देखील आहे. तर आपल्याला दिसून येतं की जो या ठिकाणी कॉन्टिनेंटल शेल्फ, स्लोप, सी प्लेन आणि ओशनिक डिप्स या ठिकाणी हे ए, बी, ई आणि एफ हे योग्य पर्याय किंवा हे आपल्या ऑप्शनमध्ये असायला हवं. ओके. आणि जे भूखंड कटक किंवा पर्वत आहे, जे कॉन्टिनेंटल रिज आणि हिल्स या ठिकाणी दिसत नाही. नंतर प्लॅटो दिसत नाही. ओके, हिल्स दिसत नाही. हिल्स म्हणजे कॉन्टिनेंटल रिज हिल्स. आपल्याला अबेझल हिल्स दिसतात, म्हणजे ते मैदानी पठार ज्याला आपण म्हणतो ते दिसतात. मात्र आपल्याला कॉन्टिनेंटल रिज जी हिल्स आहेत ते दिसत नाही. ओके, त्यामुळे सी आणि डी आय जे आहे ते आपल्या पर्यायातून आपल्याला म्हणजे एलिमिनेट करावं लागेल. सो या ठिकाणी डी, सी, सी. सो पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय आहे. आता याचा मराठी काय आहे तर कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणजे काय होतं तर त्याला आपण भूखंड मंच म्हणतो. आता भूखंड मंच म्हणजे काय तर किनाऱ्यालगतचा जो म्हणजे आपण जेव्हा महासागरचा जो किनारवर्ती भाग असतो तर त्या किनारवर्ती भागालगत जो प्रदेश असतो किंवा जो बुडालेला भाग असतो, जमिनीचा भाग, त्याला आपण भूखंड मंच म्हणत संबोधतो. ओके. हा सागर तळाचा सर्वात उथळ भाग असतो आणि यालाच आपण समुद्रबुड किंवा समुद्रबुड जमीन देखील मराठीमध्ये आपण म्हणत असतो. त्याचा उतार अतिशय मंद असून त्याची खोली साधारणतः किती असते तर समुद्र सपाटीपासून 200 मीटर इतकी असते. ओके, साधारणतः अशी 200 किलोमीटरपर्यंत किंवा 200 मीटरपर्यंत याची एकंदरीतच खोली असते. त्यानंतर खंडांत उतार. खंडांत उतार म्हणजे कॉन्टिनेंटल स्लोप. ओके, तर सो खंडांत उतार म्हणजे काय तर भूखंड मंचाचा भाग संपल्यानंतर म्हणजे जो कॉन्टिनेंटल शेल्फ आहे तो संपल्यानंतर समुद्र तळाचा उतार तीव्र असतो. आता खंडांत उतार जो भाग आहे तो अतिशय तीव्र होत जातो आणि समुद्र सपाटीपासून याची उंची याची खोली जी असते ती साधारणतः 200 मीटर ते 3600 मीटर इतकी लांबीची खोली आपल्याला दिसून येते, ज्याला आपण खंडांत उतार किंवा कॉन्टिनेंटल स्लोप असे म्हणत असतो. त्यानंतर सागरी मैदान ज्याला आपण अबेझल प्लेन किंवा डीप सी प्लेन असे आपण म्हणत असतो. तर या खंडांत उताराला लागून म्हणजे जे काही कॉन्टिनेंटल स्लोप आहे तर यालाच लागून ते विस्तीर्ण मैदान असते आणि सागर तळाचा जवळजवळ सपाट भाग म्हणजे सागरी मैदान होय. याच्यामध्ये आपल्याला उंचवटे, पर्वत, पठारे इत्यादी भूरूपे दिसून येतात. त्या ठिकाणी उंचवटे, पर्वत, पठारे, सी माउंट या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आहे सागरी डोह. तर सागरी डोह म्हणजे या ठिकाणचा जो भाग आहे आतमध्ये जो गेलेला भाग पाण्याखालचा. ओके, तर सागर तळावर काही ठिकाणी खोल, अरुंद आणि तीव्र उताराची जी विवर सदृश्य जी काही सागरी भूरूपे आढळतात त्यांनाच आपण सागरी डोह किंवा सागरी गर्ता किंवा त्याला ओशनिक ट्रेंच असे देखील म्हटलं जातं. तर साधारणतः कमी खोली असलेली भूरूपे ही सागरी डोह असतात. तर जास्त खोली असलेल्या किंवा लांबवर पसरलेल्या भूरूपास आपण सागरी गर्ता म्हणतो. ओके, म्हणजे यांचा जर लांबीनुसार याचा विचार केला तर हे अतिशय जास्त खोलीपर्यंत असतील तर त्याला आपण सागरी गर्ता म्हणतो आणि कमी मर्यादित खोलीपर्यंत म्हणजे कमी खोलीपर्यंत असेल तर त्याला आपण डोह असे म्हणत असतो. ओके, सो जी पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्ता आहे, आपल्याला माहीतच असेल की मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता असून तिची लांबी तिची खोली किती आहे तर 11,034 मीटर, नॉट किलोमीटर, 11,034 मीटर इतकी त्याची लांबी आपल्याला खोली जी आहे ती दिसून येते. त्यानंतर आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता
परत त्या ठिकाणी आपल्याला खडक श्रेणीवर प्रश्न विचारलेला आहे आणि स्पेसिफिकली जी धारवाड खडक श्रेणी आहे, तर धारवाड खडक श्रेणीच्या जे काही उपप्रकार आहेत त्या उपप्रकारासंदर्भात आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारल्याचे दिसून येतो. आता सुरुवातीला आपण धारवाड खडक प्रणाली काय आहे किंवा त्याची उत्पत्ती कशी झाली ते बघूयात. तर धारवाड खडक श्रेणी जी आहे ती आर्कियन पद्धतीपेक्षा जुनी खडक श्रेणी आहे. ओके. आता तत्पूर्वी आपण जे काही खडक श्रेणी जी उदयास आली ते बघूयात. तर आर्यन रॉक सिस्टम म्हणून टर्शरी सिस्टम, डेक्कन ट्रॅप, मेझोइक सिस्टम आणि गोंडवाना खडक. सो टर्शरी सिस्टम खडक श्रेणी, डेक्कन म्हणजे दख्खनचे जे काही आपण ट्रॅप आपण म्हणतो. ओके. सो डेक्कन ट्रॅप. त्यानंतर आहे मेझोझोइक सिस्टम आणि गोंडवाना खडक श्रेणी. या ठिकाणी आपल्याला आर्यन रॉक सिस्टमचे उपप्रकार दिसून येतात. त्यानंतर द्रविडियन रॉक श्रेणीमध्ये आपल्याला कार्बोनिफेरस प्रकारचे जे काही खडक श्रेणी आहेत ते दिसून येतात. त्यानंतर पुराणा रॉक सिस्टममध्ये आपल्याला विंध्यन खडक श्रेणी आणि कडप्पा खडक श्रेणी हे प्रकार जर आपल्याला विचारले तर माहिती असायला हवे. सो पुराणा रॉक श्रेणीमध्ये कोणते खडक दिसून येतात, तर विंध्यन खडक श्रेणी आणि कडप्पा खडक श्रेणी. त्यानंतर आहे आर्कियन. ओके. आर्कियन खडक श्रेणीमध्ये किंवा ॲचियन खडक श्रेणी देखील त्याला म्हटले जाते. तर याच्यामध्ये धारवाड खडक श्रेणी आणि आर्कियन खडक श्रेणी. तर या ठिकाणी आता आपण धारवाड खडक श्रेणीबद्दल आपण थोडक्यात इन्फॉर्मेशन बघूयात. तर धारवाड प्रणालीची जी काही खडक श्रेणी आहे ती आर्कियन श्रेणीपेक्षा जुनी आहे. या ठिकाणी बघू शकता आर्कियन श्रेणी ही आता सध्याची म्हणजे यंग श्रेणी आहे असं आपण म्हणू शकतो. मात्र धारवाड खडक श्रेणी ही आर्कियनपेक्षा जुनी आहे, परंतु इतकीही जुनी नाही, परंतु इतरांपेक्षा जुनी नाही आहे. म्हणजे या जे काही या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यापेक्षा ही धारवाड श्रेणी नवीन आहे, मात्र आर्कियनपेक्षा जुनी आहे. सुमारे 2500 दशलक्ष वर्षापूर्वी ते 1800 दशलक्ष वर्षापूर्वी या धारवाड खडक श्रेणीची जी काही निर्मिती आहे ती झालेली दिसून येते. आणि विशेषतः ही रूपांतरित प्रकारची अवसादी खडक श्रेणी आहे. ओके. एखाद्या खडकावर रूपांतरित म्हणजे जे काही काळाच्या संचयनाने या खडकाची निर्मिती झालेली आहे. आता याचे वेगवेगळे प्रकार दिसून येतात. एक आहे चॅम्पियन सिरीज. ओके. त्यानंतर आहे चिल्पी सिरीज. त्यानंतर खनिज सिरीज म्हणजे आयरन श्रेणी ज्याला किंवा आयरन सिरीज आणि रिओलो सिरीज. ते वेगवेगळे प्रकार बघूयात. आता चॅम्पियन सिरीज किंवा चॅम्पियन मालिका. तर यामध्ये सोन्याच्या खाणी मोठ्या प्रमाणात दिसून येतात. चॅम्पियन सिरीजमध्ये कोलार सोन्याच्या प्रदेशात चॅम्पियन रीफ ही प्रणालीची म्हणजे जे काही कोलार कर्नाटक राज्यातील जे काही कोलार गोल्ड फॅक्टरी माईन आपण म्हणतो किंवा गोल्ड फॅक्टरी जे आहे तर त्या ठिकाणी अशा पद्धतीची जी खडक श्रेणी आहे ती दिसून येते. आणि या खडक श्रेणीमध्ये सोन्याच्या खाली जे काही खाणी आहेत ते मोठ्या प्रमाणात सापडतात. सो जगातील सर्वात खोल सोन्याच्या खाणी कुठे आहे, तर कोलार गोल्ड फील्डमध्ये आहे. ओके. कोलार गोल्ड फील्ड. तुम्ही KGF मूव्ही बघितलं असेल तर KGFचाच अर्थ होतो कोलार गोल्ड फॅक्टरी. ओके. सो या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात सोन्याची खाणी दिसून येते. तर या ठिकाणी कुठली श्रेणी असते, ते चॅम्पियन श्रेणी. ओके. आणि ही कुठं आढळतो, तर कर्नाटकमधील रायचूर जिल्ह्यात आढळतो. त्यानंतर आहे चिल्पी श्रेणी किंवा चिल्पी मालिका. तर हे विशेषतः बालाघाटमध्ये आणि जबलपूरच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये आढळतो चिल्पी मालिका. त्यानंतर खनिज श्रेणी. आता खनिज श्रेणी म्हणजे काय, तर आयरन ओर श्रेणी त्याला म्हणत असतो. तर आयरन ओर श्रेणी हे सिंहभूम, मयूरभंज आणि केओंझर या ओडिशा जिल्ह्यातील ओडिशा या ठिकाणामधील प्रदेशात आढळतो आहे. सिंहभूम, मयूरभंज आणि केओंझर पर्वतामध्ये ही खनिज श्रेणी आयरन ओर श्रेणी आपल्याला दिसून येतो. त्यानंतर रिओलो श्रेणी. आता रिओलो श्रेणी ही दिल्लीच्या आसपासच्या प्रदेशात आढळतो. सो अशा पद्धतीने धारवाड श्रेणीचे वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसून येतो. आता बघूयात आपल्या प्रश्नाकडे. तर चॅम्पियन श्रेणी कुठं, तर सोन्याच्या खाणी आढळतात. KGF लक्षात ठेवा. कुठं आढळतो, तर कर्नाटकमधील रायचूर जिल्ह्यात. सो चॅम्पियन खडक श्रेणी कोलार, रायचूर. सो अला 3 नंबरचा पर्याय. आता अला 3 नंबरचा जो जोडी आहे तो लावल्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट आपला ॲन्सर जो आहे तो मिळून जातो. सो अशा पद्धतीने बाकी ऑप्शन चेक करण्याची आवश्यकता नाही. सो जो पर्याय असणार आहे तो योग्य पर्याय 1 नंबरचा जो पर्याय आहे तो 1 नंबरचा जो पर्याय आपला योग्य पर्याय असणार आहे. सो त्यानंतर आहे चिल्पी श्रेणी. चिल्पी श्रेणीमध्ये आपल्याला दिसून येते. चिल्पी श्रेणी कुठे आढळतो, तर बालाघाट आणि जबलपूरच्या आजूबाजूच्या प्रदेशात. चिल्पी श्रेणी बालाघाट आणि जबलपूर मध्य प्रदेशातील. त्यानंतर रिओलो श्रेणी. रिओलो श्रेणी हे दिल्लीच्या आसपासच्या प्रदेशात. ते म्हणूनच त्याला दिल्लीची श्रेणी देखील म्हटलं जाते. ओके. दिल्ली श्रेणी देखील म्हटलं जाते. सो दिल्लीच्या किंवा अलवारचा जो भाग आहे त्या ठिकाणी दिसून येतो.
आयरन ओर श्रेणी किंवा लोह खनिज या ठिकाणी जास्त प्रमाणात सापडतात, त्याला आयरन ओर श्रेणी म्हणतात. आणि हे कुठे दिसून येते तर सिंगभूम किंवा बोनाई, ओडिशा राज्यातील सिंगभूम या ठिकाणी. सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 1 योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढच्या प्रश्नामध्ये आता अतिशय फॅक्च्युअल आणि स्किप, जर पर्सनली तुम्ही विचाराल की कुठला प्रश्न स्किप करायला पाहिजे, तर अशा स्वरूपाचा जो एकंदरीत प्रश्न आहे तो स्किप करण्यासारखा प्रश्न आहे. ओके, जर याबद्दल काहीच माहिती नसेल, ओके, कुठलाही जर आपला जो लॉजिक आहे तो लागत नाही, तर मला तरी वाटतं की असा प्रश्न आपल्याला स्किप करायला हवा. ओके, सो डायरेक्ट या ठिकाणी आपल्याला नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यांचा क्रम विचारलेला आहे. आता समजा एखादा व्यक्ती गोंदिया या जिल्ह्यात राहतो किंवा तिकडे कोकणातील अतिशय तळातल्या जिल्ह्यामध्ये राहतो, त्याला नंदुरबार जिल्ह्याविषयी फारशी माहिती नाही, फक्त मॅपमध्ये बघितलेलं आहे. आणि ती पण आपल्याला व्यवस्थित मॅप रिडिंग व्यवस्थित झालेली असेल तर आपल्याला सुरुवातीचे 1-2 माहीत असतात. तरी पण जर आपण प्रयत्न करून देखील आपल्याला आठवत नसेल तर स्किप केलेलं बरं. सो ज्यांना ते पर्टिक्युलर ज्या जिल्ह्याचे आहेत किंवा नंदुरबार जिल्ह्याचे विद्यार्थी असतील त्यांना अशा प्रश्नांचा फायदा होतो आहे. सो धडगाव, तळोदा आणि नंदुरबार असा आहे त्यांचा एकंदरीतच उत्तर ते दक्षिण क्रम आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता या ठिकाणी आपल्याला जो काही भारतातील जो एकूण प्रमाणवेळ आहे, ओके, सो प्रमाणवेळासंदर्भात आपल्याला स्थान विस्तारामधील जो प्रश्न आहे त्या अनुषंगाने हे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जर भारतामध्ये प्रमाणवेळ म्हणजे भारताच्या प्रमाणवेळानुसार दुपारचे 12 वाजले असतील, ओके, दुपारचे 12 वाजले असतील तर त्याच वेळी ग्रीनिच आणि आंतरराष्ट्रीय वाररेषा या रेखावृत्तावर वेळ काय दर्शवेल हे आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे कुठं तर आपल्या भारतामध्ये समजा दुपारचे 12 वाजले असतील तर ग्रीनिच जी लाईन आहे तर ग्रीनिचमध्ये किती वाजलेले असतील आणि आंतरराष्ट्रीय जे वाररेषा जिथून गेलेली आहे त्या ठिकाणी वेळ काय असेल त्या रेखावृत्तावर. तर तत्पूर्वी आपण जे जागतिक प्रमाणवेळ आहे ज्याला आपण ग्रीनविच मीन टाईम असे म्हणतो, तर ते कुठं आहे तर त्यानुसार आपण जागतिक व्यवहारासाठी म्हणजे काय, आपल्याला प्रत्येक देशामध्ये जे काही टाईम झोन आहे जर त्याने आपापल्या देशाप्रमाणे जर टाईम झोन ठरवली असती तर एखाद्या देशातील नागरिक दुसऱ्या देशात गेलेला असता तर तो आपल्या देशातील टाईम झोननुसार राहिला असता. मग त्याला रात्री आणि दिवसातला फरक कळलेला नसता की किती वाजता रात्र होतं, किती वाजता दिवस उगवतो, किती वाजता म्हणजे काळोख पसरतो. ह्या संदर्भात तो गोंधळलेल्या परिस्थितीत राहिला असता. आणि म्हणूनच एक युनिव्हर्सल वर्ल्ड किंवा जागतिक पातळीवर एक युनिव्हर्सल टाईम फ्रेम असायला हवं. म्हणूनच ग्रीनिच या ठिकाणावरून ज्याला म्हणजे 0 डिग्री रेखावृत्त त्याला नाव दिलं किंवा 0 डिग्री रेखावृत्त त्याला मानून यालाच आपण त्यानुसार त्या ठिकाणी प्रमाणवेळ ठरवण्याची एक सोय करण्यात आली. ओके, आंतरराष्ट्रीय स्तरावर. तर तिथून आपण जसजसे म्हणजे त्या ठिकाणी समजा ग्रीनिचमध्ये 12 वाजलेले असतील तर पुढे त्याच्यानंतर जे आपण प्रत्येक जसं रेखावृत्त ओलांडत जातो तसं त्याच्या टाईममध्ये डिफरन्शिएट किंवा व्हेरिएशन होत जातं. अशा पद्धतीने ते ठरवण्यात आलेले. तर इतर देशांच्या प्रमाणवेळातील फरक हे ग्रीनिचच्या वेळेच्या संदर्भात सांगितला जातो. ओके, ग्रीनिचमध्ये समजा 12 वाजले असतील तर भारतामध्ये किती वाजले तर भारताचे प्रमाणवेळ आणि ग्रीनिचच्या प्रमाणवेळामध्ये जो रेखावृत्ताचा जो काही डिस्टन्स आहे या डिस्टन्समधील किती डिस्टन्स आहे त्यानुसार आपल्याला त्याच्या प्रमाणवेळेनुसार त्या देशाची एकंदरीत किती वाजलेले आहे ते आपल्याला सांगता येतं. सो भारताची जी काही प्रमाणवेळ आहे तर भारताचे प्रमाणवेळ ग्रीनिच येथील वेळेपेक्षा 5.5 तासांनी पुढे आहे. ओके, 5.5 तासांनी म्हणजे काय 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहे. ग्रीनिच येथे संध्याकाळचे 5 वाजले असतील तर भारतात किती वाजले असतील तर भारतात 5.5 तास पुढे आहे. पुढे आहे म्हणजे काय तर रात्रीचे 10:30 वाजले असतील. ओके, आता आंतरराष्ट्रीय वाररेषा. तर आंतरराष्ट्रीय वाररेषा इथं बघू शकता तुम्ही. एकंदरीत त्याचं जर आपण समजा एक वर्ल्ड ड्रॉ केला, ओके, हा वर्ल्ड आहे तर त्याची मागची बाजू आणि पुढची बाजू समजा या ठिकाणी जर ग्रीनिच लाईन खेचलेली असेल 0 डिग्रीवर तर त्याचा अपोजिट 180 डिग्रीवर त्याच्या मागच्या साईडला, कारण पृथ्वी ही गोल असल्या कारणाने त्याला आपण
चक्राकार रीतीने किंवा अंडाकार ती अशी गोल असं नाही तर आपल्याला दुसरीकडे भाग असं आपण दाखवता नाही येत मॅपमध्ये ते आपण बघतो. सो या ठिकाणी याचा बिलकुल अपोजिट जी लाईन आहे त्या ठिकाणी लाईन काल्पनिक रेषा ड्रॉ केलेली आहे. तर त्यालाच आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात. त्यानं याला जागतिक जे काही टाईम निश्चिती ग्रीनविच टाईम ज्याला आपण म्हणतो तर अशा पद्धतीने ते एक काल्पनिक रेषा ठरवलेली आहे. सो आंतरराष्ट्रीय जी वार रेषा आहे किंवा दिनरेषा ही काल्पनिक रेषा असून ही रेषा उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जाते. ओके, उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जाते आणि ही रेषा पृथ्वीचे 2 भाग पाडते आहे. ओके, पृथ्वीचे 2 भाग पाडते आहे आपण बघितलेलं आहे. तर तिच्या पश्चिमेकडील देश आणि पूर्वेकडील देश असा एका दिवसाचा त्या ठिकाणी फरक दिसतो. सन 1984 मध्ये वॉशिंग्टन येथे प्रोफेसर डेव्हिडसन यांच्या नेतृत्वाखाली जगातील बहुतेक राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन ओके आंतरराष्ट्रीय वार रेषा निश्चित करण्यात आली. ही रेषा ग्रीनिचच्या अगदी विरुद्ध आहे. आता सांगितल्याप्रमाणे ग्रीनिचच्या अगदी विरुद्ध आहे. किती डिग्रीवर आहे ती तर 180 डिग्री रेखावृत्तावर ती वार रेषा ठरवलेली आहे. आणि ही रेषा ओलांडताना दिनांक व वारात बदल करावा अशा पद्धतीची तरतूद किंवा संकेत या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावर एकंदरीतच पाळला जातो. आता भारत या रेषेच्या 6 तास मागे आहे. ओके, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण ग्रीनविचचा विचार करतो ग्रीनविच टाईम झोन तेव्हा आपण 5.5 तास पुढे आहोत. ओके, 5.5 तास पुढे आहोत प्लस आहोत. पण आपण जेव्हा आंतरराष्ट्रीय वार रेषा ओके ज्याला आपण इंटरनॅशनल टाईम झोन असे म्हणतो. ओके, काय म्हणतात ओके सॉरी इंटरनॅशनल डेटलाईन इंटरनॅशनल टाईम झोन म्हणजे ग्रीनविच आणि इंटरनॅशनल डेटलाईन म्हणजे आंतरराष्ट्रीय वार रेषा. सो ग्रीनविचमधून आपण ज्याला GMT देखील म्हटलं जातं ते 5.5 तास पुढे आहोत आपण. ओके, आणि जे काही इंटरनॅशनल डेडलाईन आहे तर यापासून आपण 6 तास मागे आहोत. सो समजा आता आपल्या देशात 12 वाजलेले आहेत तर या GMTमध्ये ग्रीनविचमध्ये टायमिंग काय असेल आणि आंतरराष्ट्रीय वार रेषेमध्ये टायमिंग काय असेल. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता समजा आपण ग्रीनविच आपल्या देशात 12 वाजलेले असतील तर आपण 5.5 तास मागे गेले तर आपल्याला दिसून येईल की त्या ठिकाणी 6.5 तास सकाळचे 6.5 तास झालेले असेल. आणि 12 वाजता आपण जर याचा विचार केला की 12 वाजता समजा आपल्या देशात 12 वाजलेले आहेत आपल्या टाईम झोननुसार भारतीय प्रमाण वेळेनुसार. तर 6 तास पुढे म्हणजे तर किती वाजले असतील तर सायंकाळचे 6:30 वाजलेले असतील. ओके, या ठिकाणी एक मिस्टेक आहे ते करेक्शन करून घ्या. 6.5 तास पुढे आहे हे म्हणजे जे आंतरराष्ट्रीय वार रेषा आहे हे आपल्यापेक्षा 6.5 तास पुढे आहे आणि जे काही ग्रीनविच आहे ते आपल्यापेक्षा 5.5 तास मागे आहे. ओके, सो हे 2 गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं. सो या ठिकाणी जर मॅपमध्ये झूम केलं तर दिसेल का आपल्याला, बघण्याचा प्रयत्न करूयात आपण. ओके, सो या ठिकाणी एक ग्रीनविच आहे ज्याला आपण ग्रीनविच मेरिडियन असं नाव दिलेलं आहे. ओके, 0 डिग्रीवर. या ठिकाणी परत हे जसजसे या रेखावृत्त ओलांडत जातं पूर्वेकडे तसतसं त्या टाईम झोनमध्ये आपल्याला वाढ होताना दिसतो. आणि या ठिकाणी त्याच्या विरुद्ध 180 डिग्रीवर आपल्याला हे इंटरनॅशनल डेटलाईन दिसून येतो. ओके, इंटरनॅशनल डेटलाईन म्हणजे एक दिवस इकडे समजा मंडे असेल तर इकडे एक दिवस मागे म्हणजे संडे असतो त्याची जी मागची लाईन आहे. ओके, सो भारताचा विचार करता भारताचा या ठिकाणी आपल्याला 5.5 तास ग्रीनविचपासून आपण आणि इकडनं जे आहे ते आपण 6.5 तास म्हणजे 6 वाजून 30 मिनिटांनी आपण इंटरनॅशनल डेटलाईनच्या मागे आहोत. सो अशा पद्धतीने फक्त एवढं लक्षात ठेवा आपण ग्रीनविचच्या 5.5 तास पुढे आहोत आणि आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या 6.5 तास मागे आहोत. या संदर्भाने जर आपण विचार केला तर आपण पर्याय क्रमांक 1 योग्य पर्याय असं आपण म्हणू शकतो. ओके, सो आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता भारतामध्ये मोसमी वारे संदर्भाने प्रश्न विचारलेला आहे की भारतामध्ये मोसमी वारे ज्याला आपण मान्सून वारे म्हणतो तर त्या मान्सून वारे वाहण्यासाठी कोणती स्थिती कारणीभूत आहे. तर भूमिखंडाचा विस्तृत भाग आहे का, भारताच्या तिन्ही बाजूस असलेला जो समुद्र आहे तो आहे का, आणि 30 ते 40 अक्षांशाच्या दरम्यान जेट प्रवाहाचे अस्तित्व आहे का. तर
आपली जी भूखंड आहे ते विस्तृत भूखंडामध्ये भागलेलं आहे, बरोबर आहे. त्यानंतर तिन्ही बाजूस समुद्राने वेढलेलं आहे, बरोबर आहे. तिन्ही बाजूस इकडे अरबी समुद्र, त्यानंतर इकडे बंगालचा उपसागर आणि दक्षिणेकडे हिंदी महासागर, त्यामुळे तिन्ही बी देखील बरोबर आहे. आणि एकंदरीत 30 ते 40 अक्षांश जे काही लॅटिट्यूड आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला जेट प्रवाहाचे जे अस्तित्व आहे ते जेट स्ट्रीम ज्याला आपण म्हणतो, तर जेट स्ट्रीम दिसून येतात का, बरोबर आहे. तर हे जेट स्ट्रीम जे आहे मित्रांनो, ते आपल्याला त्यांचा एकंदरीत जमिनीच्या तापमानानुसार ते सरकत असतात. आपल्याला माहितीच आहे की जे वारा आहे, वारा जो असतो त्यांचा जो एकंदरीत वाऱ्याचा जो फ्लो कसा असतो, तर हाय प्रेशर टू लो प्रेशर ते असतो. ओके, हाय प्रेशर टू लो प्रेशर म्हणजे अतिशय जास्त दाबाकडून कमी दाबाकडे ते वारे वाहत असतात. आणि जसं हे जेट स्ट्रीम ज्या ठिकाणी पडत असतो त्या ठिकाणी लो प्रेशर बेल्ट तयार होतो. समजा या ठिकाणी जर लो प्रेशर बेल्ट तयार झालेला आहे भारतामध्ये या ठिकाणी, तर या ठिकाणी लो प्रेशर बेल्ट तयार होते आणि जेट स्ट्रीम या ठिकाणी वरती तापमान एकंदरीत त्या ठिकाणी जमीन प्रचंड प्रमाणात तापलेला असतो. आणि समुद्राकडून जे वारे येतात ते हाय प्रेशर असतात समुद्राकडे आणि तिकडे लो प्रेशरमधून येतात. सो अशा पद्धतीने जेट स्ट्रीमचा जो भाग आहे तो असा पसरलेला असतो. ओके, त्यामुळे हे देखील बरोबर आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही गुगल करू शकता, किंवा तुम्ही जर जेट स्ट्रीमबद्दल अजून माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे मला ते अजून क्लिअर पद्धतीने किंवा स्पष्ट पद्धतीने ते स्पष्ट करता येईल. ओके, सो ABC बरोबर जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 4 तीनही बरोबर असणार आहे. ओके, आता या प्रश्नपत्रिकेतील शेवटचा प्रश्न आहे आपल्याला स्थानिक वाऱ्यासंदर्भात आणि विशेषतः चिनूक वाऱ्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला आहे की चिनूक वाऱ्यासंदर्भातील कोणते विधान बरोबर नाहीत. कुठले विधान बरोबर नाहीत, तर हे वारे रॉकी पर्वतावरून वाहतात का, हे वारे स्थानिक प्रकारचे आहेत का, हे आल्प्स पर्वताच्या दक्षिण बाजूवरून वर चढतात का, आणि हे वारे राईन नदी खोऱ्यातून वाहतात का, तर कुठले बरोबर आहेत. तर स्थानिक वारे काय आहेत ते बघूयात. आणि या ठिकाणी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील आपण स्थानिक वारे बघितलेले आहे. त्याच्यामध्ये चिनूक वगैरे हे जे काही त्यांचे वेगवेगळ्या देशामध्ये, विविध खंडामध्ये जे काही स्थानिक वारे दिसून येतात ते आपण सविस्तर डिस्कशन केलेलं आहे. तुम्ही जे आधीच्या प्रश्नपत्रिका विश्लेषण बघितले नसेल तर नक्की बघा, म्हणजे तुम्हाला ते अगदी स्पष्ट होईल. ओके, सो स्थानिक वारे हे काही वारे जे असतात ते कमी कालावधी आणि विशिष्ट मर्यादित क्षेत्रामध्ये ते वाहत असतात. त्याला आपण स्थानिक वारे असं म्हणतो. ओके, सो ते वेगवेगळ्या आणि त्या ज्या ठिकाणी ते वाहतात त्या देशातील किंवा त्या ठिकाणांच्या नुसार त्या वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. जसं चिनूक जी स्थानिक किंवा लोकल विंड्स आहे, जिला अमेरिकेमध्ये स्नो ईस्टर देखील म्हटलं जातो, तर ही उबदार म्हणजे थंड आणि कोरडे स्थानिक वारे किंवा लोकल विंड्स आहे. आणि विशेषतः उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावरून वाहते. ओके, या ठिकाणी बघू शकता चिनूक तर उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावरून खाली वाहते आणि परिणामी तेथे बर्फ वितळण्याचे काम या चिनूकमुळे होत असतो. ओके, सो हे आता चिनूक वारे संदर्भात आपल्याला बरोबर नाही, योग्य पर्याय म्हणजे बरोबर नाही ते आपल्याला शोधायचे आहे. तर हे वारे रॉकी पर्वतावरून वाहतात का, तर बरोबर आहे. हे वारे स्थानिक प्रकारचे आहेत का, हे देखील बरोबर आहे. हे वारे आल्प्स पर्वताच्या दक्षिण बाजूने वाहतात का. आता आल्प्स पर्वत कुठं आहे, तर आल्प्स पर्वत हे युरोप खंडात आहे, त्यामुळे हे चुकीचं असणार आहे. आणि हे वारे राईन नदीच्या खोऱ्यात वाहतात का, तर राईन नदी परत आपण मागच्या वेळेस बघितलं, राईन नदीच्या खोऱ्यावर कुठले शहर बसलेले आहे ते, तर जिनेवा हे शहर बसलेलं आहे, त्यामुळे हे देखील म्हणजे ते युरोप खंडात असल्याकारणाने हे देखील चुकीचं आहे. तर आपल्याला चुकीचं म्हणजे बरोबर नाही, तर C आणि D चुकीचा असणारा पर्याय कुठला आहे, तर 4 नंबरचा जो पर्याय आहे, चौथा पर्याय योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. सो अशा पद्धतीने आपण 2018, 19 आणि 20 या व्हिडिओपर्यंत 20 जे जॉग्राफी संदर्भात जे प्रश्न आहेत ते आपण सविस्तर ॲनालिसिस केलेलं आहे. ते तुम्ही जर बघितले असेल तर नक्की बघा. तुम्हाला येणाऱ्या ज्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहेत त्याच्यामध्ये नक्कीच फायदा होईल. आणि जर या लेक्चरची PDF हवी असेल तर या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तुम्हाला त्या ठिकाणी या लेक्चरची PDF मिळून जाईल. ओके, सो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.